नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, परवाच राज्याचे माजी परिवहन मंत्री सन्माननीय अनिल परब साहेबांनी विधानसभेत परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अर्ध सत्यच होतं. पूर्ण सत्य मी सांगतो. कारण सन्माननीय अनिल परब साहेब काही दिवसापूर्वीच परिवहन मंत्री होते आणि त्यांच्या काळात देखील हा भ्रष्टाचार अतिशय जोमाने सुरूच होता. आणि त्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने मी सन्माननीय अनिल परब साहेबांना त्यांच्या कार्यालयाला अगदी त्यांच्या मोबाईल नंबरवर देखील भ्रष्टाचार कसा घडवला जातो आहे, कसा आकार घेतो आहे याची सविस्तर माहिती वेळोवेळी दिली. त्यांनी देखील माझ्या भ्रष्टाचाराच्या दिलेल्या माहितीकडे दुर्लक्ष केलं, जे त्यांनी आज नमूद केलं आहे. अर्थात हे यापूर्वी देखील घडलं. भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे उद्योग हे सातत्याने होत आहेत आणि ते यापुढे देखील होतील, यात काही संशय नाही. जेव्हा अनिल परब साहेब परिवहन मंत्री होते त्यावेळेस अशी वदंत आहे की कोणी बजरंग खरमाटे नावाचा अधिकारी होता. तो अधिकारी अनिल परब साहेबांचा अत्यंत नजीकचा अधिकारी होता आणि त्यामुळेच त्याने शेकडो नव्हे हजारो कोटीची मालमत्ता जमा केली अशी देखील माहिती आहे. आता राज्य बदलले. परिवहन मंत्री सन्मान्य प्रताप सरनाईक साहेब आहेत. त्यांनी या भरत कळसकरांना जवळ केले. कारण परिवहन मंत्री होण्याच्या पूर्वी किंवा कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यापूर्वी आपल्याकडे PA, PS, OSD कोण घ्यावे याच्यावर गहन चर्चा आहे मंत्री करत असतात. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आता या ठिकाणी मी एक किस्सा नमूद करतो. परिवहन खात्यातले एक वरिष्ठ अधिकारी जे नुकतेच सेवानिवृत्त झाले, त्यांना मी जेव्हा हे कार्यालय बांद्रा स्थित होतं तेव्हा देखील मी भेटत असे आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत असे. तर त्याच सुमारास नेमकं सन्माननीय अनिल परब साहेब हे परिवहन मंत्री झाले. तेव्हा मला त्या अधिकारी महोदयांनी सांगितलं की माझे नाव कुठे सांगू नकोस, पण त्यांनी मला सांगितलं की हा अनिल परब त्यावेळेस ते एक सामाजिक कार्यकर्ते होते, रिक्षा युनियनचा अध्यक्ष होता आणि त्यांच्या मतदारसंघामध्येच हे कार्यालय होतं. ते साहेब मला असं म्हणाले की वरचेवर अनिल परब माझ्याकडे येत असे आणि सगळी माहिती घेत असे आणि त्याने मला अनेक वेळा सुचवलं देखील की साहेब आम्हाला काही आर्थिक मदत करा. असं करताना माझी आणि अनिल परब साहेबांची मैत्री झाली. मग मी अनिल परब साहेबांना परिवहन खात्याची संपूर्ण कार्यपद्धती समजावून सांगितली आणि त्यांना सांगितलं हे खातं ज्या मंत्र्याच्या ताब्यात असतं तो काहीही करू शकतो. आणि त्याच वेळेस अनिल परब साहेबांनी त्या परिवहन खात्यातल्या अधिकाऱ्याला सांगितलं की साहेब तुमच्या आशीर्वादाने जर मी मंत्री झालो तर नक्कीच परिवहन खातंच घेईल. आणि घडलंही लगेच योगायोगाने तसंच. आणि अनिल परब साहेबांनी ते परिवहन खात्यावर मांड ठोकली आणि मग आता जे त्यांनी मांडणी केली ते सगळं त्यांच्या कार्यकाळात सुरू होतं. बरं, आता अनिल परब साहेबांनी असंही त्याच्यात नमूद केलं त्यांच्या भाषणात की या सगळ्या गोष्टी परिवहन मंत्र्यांना अवगत आहेच असं नाही. हे देखील अर्धसत्य आहे. कारण कोणत्याही खात्यात आणि अगदी परिवहन खात्यात तर विशेष कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर तो परिवहन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा कन्सेंट घेतल्याशिवाय त्यात पुढे जाताच येत नाही. ते नामनिराळे राहता हा भाग वेगळा, कारण ते सगळी तोंडी ती चर्चा झालेली असते. म्हणून म्हणतो मित्रांनो
की सन्माननीय अनिल परब साहेबांनी जे सांगितलं ते अर्ध सत्य सांगितलं. आज मी आपल्यासमोर पूर्ण सत्य मांडलं आणि याच्यातले अजून काही कंगोरे मी लवकरच आपल्यासमोर ठेवीन आणि त्यातून परिवहन खात्यात होणारा हा प्रचंड भ्रष्टाचार मी आपल्यासमोर आणतो. त्यात अगदी उच्च न्यायालयाचे एक माजी निवृत्त न्यायमूर्ती देखील कसे समाविष्ट आहेत हे देखील मी आपल्याला सांगेन याच ठिकाणी. तोपर्यंत येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.